ठाणे शहरात विविध राजकीय आणि सामाजिक संस्थांकडून उभारण्यात येणाऱ्या लाख मोलाच्या हंडीतील लोणी चाखण्यासाठी ठाणे मुंबईतील अनेक गोविंदा पथकं ठाण्यात येत असतात। या उत्सवासाठी उभारण्यात येणाऱ्या मंडपासाठी परवानगी घेणं अनिवार्य आहे। त्यानुसार ठाण्यात दहीहंडी मंडप उभारणीसाठी 55 अर्ज प्राप्त झाले असून त्यापैकी 25 अर्जांना परवानगी देण्यात आली असल्याची माहिती पालिकेने दिली। आगामी महापालिका निवडणुकीची छाप यंदाच्या सण उत्सवांवर दिसून येते। अशातच दहिकाला उत्सवाच्या माध्यमातून मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी राजकीय पक्षांसह इच्छुकांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे। गेल्या काही वर्षांपासून गोविंदांची पंढरी म्हणून ठाण्याकडे पाहिलं जातं। त्यामुळे ठाण्यासह मुंबई आणि इतर भागातून गोविंदा पथकं सहभागी होत असतात। यंदा 9 थरांपेक्षा अधिक थर लावणाऱ्यांसाठी लाख मोलाची बक्षिसं ठेवण्यात आली आहेत। यामध्ये 21 लाखापासून बक्षिसांची उधळण होणार आहे। त्यातही ठाण्यात टेंबिनाका येथील मानाची हंडी, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची संस्कृती प्रतिष्ठानची हंडी, संकल्प प्रतिष्ठान, स्वामी प्रतिष्ठान, निष्ठावंतांची दहीहंडी, मनसेची दहीहंडी इत्यादींसह इतरही काही दहीहंडी उत्सव मागील काही वर्षात नावारूपाला आलेत। तर दुसरीकडे दहीहंडी उत्सवासाठी ठाणे महापालिकेकडून मंडप परवानगी देखील दिली जाते। पालिकेकडे आतापर्यंत ऑनलाईन आणि ऑफलाईन अशा स्वरूपात 55 अर्ज प्राप्त झालेत। यावेळी देखील मंडळांनी मंडप उभारणीच्या परवानगीसाठी ऑफलाईन पद्धतीलाच अधिक महत्त्व दिले। ऑनलाईनला अवघे 6 अर्ज प्राप्त झाले, तर महापालिकेनं आतापर्यंत प्राप्त झालेल्या अर्जांपैकी 25 मंडळांना परवानगी दिली आहे।